गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण आज पुन्हा माहिती बघणार आहोत स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिकमध्ये. काल आपण स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात, तसं स्टर्लिंग अप्रॉक्सिमेशनबद्दल माहिती बघितली. त्या स्टर्लिंग अप्रॉक्सिमेशनवर आधारित एक एक्झाम्पल आपण घेतलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टर्लिंग अप्रॉक्सिमेशनचं सूत्र ln ऑफ n फॅक्टोरियल इज इक्वल टू n ln n मायनस n अशा पद्धतीचं जे सूत्र होतं. त्यासोबतच आपण स्टॅटिस्टिकबद्दल माहिती पाहिली. तर आज आपण टाईप्स ऑफ स्टॅटिस्टिकबद्दल बोलणार आहोत. तर टाईप्स ऑफ स्टॅटिस्टिक, देर आर 3 टाईप्स ऑफ स्टॅटिस्टिक. फर्स्ट वन इज द मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक, त्यालाच MB स्टॅटिस्टिक, M-B स्टॅटिस्टिक असं सुद्धा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणू शकतो. तसंच बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज B-E स्टॅटिस्टिक. अँड थर्ड वन स्टॅटिस्टिक इज अ फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक इन ब्रॅकेट F-D स्टॅटिस्टिक. तर बघा, अशा पद्धतीचे स्टॅटिस्टिकचे आपण 3 प्रकार पाहत आहोत. मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक, सेकंड वन इज द बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक, अँड थर्ड वन इज द फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक. The Maxwell-Boltzmann statistic is also called the statistical thermodynamic, whereas the Bose-Einstein and FD statistic are collectively called as a quantum statistic. तर बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. The Maxwell-Boltzmann statistic is also called statistical thermodynamic, whereas this is not a statistical, this is a classical thermodynamic, whereas the Bose-Einstein and Fermi-Dirac statistics are collectively called as a quantum statistic. आता क्वांटम स्टॅटिस्टिक या 2 स्टॅटिस्टिक्सला सेकंड आणि थर्ड नंबरचं बोस-आइन्स्टाईन आणि फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिक क्वांटम स्टॅटिस्टिक, आणि मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक हे क्लासिकल स्टॅटिस्टिक आहे किंवा क्लासिकल थर्मोडायनॅमिक म्हणता येईल. तर का बरं क्लासिकल आणि क्वांटम यामधला नेमका फरक कोणता? तर मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिकमध्ये मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीजचा आपण विचार करतो आहे, आणि बोस आइन्स्टाईन आणि फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिकमध्ये क्वांटम म्हणजेच अनऑब्झर्वड पार्टिकल्स, म्हणजेच जे ऑब्झर्व होऊ शकत नाही अशा पार्टिकलचा इथे अभ्यास केला जातो. म्हणून बोस आइन्स्टाईन आणि फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिक कॉल्ड ॲज अ क्वांटम स्टॅटिस्टिक अँड मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक्स कॉल्ड ॲज अ क्लासिकल. तर त्यातलं आपण पहिला पार्ट म्हणजेच मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिकबद्दल, म्हणजेच पार्टिकल त्यामधले कसे असतात, त्या पार्टिकल्सला काय म्हटलं जाते आणि त्यांच्या एनर्जी लेवलबद्दल माहिती बघणार. तर इन मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक द पार्टिकल्स आर ॲझ्युम टू बी अ डिस्टिंग्विशेबल अँड एनी नंबर ऑफ पार्टिकल मे ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. म्हणजे बघा, मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिकमध्ये जे आपण पार्टिकलचा अभ्यास करणार आहोत ते पार्टिकल डिस्टिंग्विशेबल असावे. म्हणजे नेमकं काय, तर ते आपल्याला ओळखता यायला हवे. दे पार्टिकल्स आर आयडेंटिकल अँड ॲझ्युम टू बी अ डिस्टिंग्विशेबल. तर ते आपल्याला ओळखता येईल असे ते पार्टिकल असावे. एनी नंबर ऑफ पार्टिकल मे ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. तर एक किंवा एकापेक्षा अधिक पार्टिकल सेम एनर्जी लेवलमध्ये, दॅट मीन्स देअर इज नो रेस्ट्रिक्शन ऑन द पार्टिकल टू ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड वन, द पार्टिकल ओबेइंग मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक आर कॉल्ड ॲज अ बोल्ट्झमॅन्स ऑर मॅक्सवेलॉन्स. तर त्या पार्टिकलला बोल्ट्झॉन्स असं सुद्धा म्हटलं जाते किंवा मॅक्सवेलॉन्स असं सुद्धा म्हटलं जाते. तर अशा पद्धतीने या 3 कॅरेक्टरिस्टिक आपण मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिकबद्दल सांगितलेल्या आहे. पहिलं काय म्हटलं, इन मॅक्सवेल बोल्झमन स्टॅटिस्टिक पार्टिकल्स आर ॲझ्युम टू बी डिस्टिंग्विशेबल, पार्टिकल हे डिस्टिंग्विशेबल असावे. दुसरं, एनी नंबर ऑफ पार्टिकल मे ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल, दॅट मीन्स मोर दॅन वन ऑर मोर दॅन वन पार्टिकल कॅन ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. अँड द पार्टिकल which obeying the Maxwell Boltzmann statistic are called as Boltzmanns or Maxwellons. ठीक आहे. तर त्यानंतर सेकंड स्टॅटिस्टिकबद्दल आपण बोलणार आहोत इथे, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक. द पार्टिकल आर इनडिस्टिंग्विशेबल, म्हणजे इथे असणारे पार्टिकल हे ओळखता येणार नाही. सर्व पार्टिकल म्हणजे सारखे किंवा त्यामध्ये आपण डिफरन्स करू शकणार नाही. द पार्टिकल्स आर इनडिस्टिंग्विशेबल
अँड एनी नंबर ऑफ पार्टिकल मे ऑक्युपाय द गिवन एनर्जी लेवल. म्हणजेच इथे सुद्धा देर इज अ नो रिस्ट्रिक्शन फॉर द पार्टिकल टू ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. द स्टॅटिस्टिक ओबेड द स्टॅटिस्टिक ओबेड बाय पार्टिकल हॅव्हिंग इंटिग्रल स्पिन. म्हणजेच जे पार्टिकल आहेत या बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिकमध्ये आपण ज्यांचा अभ्यास करून राहिलो, हे जे पार्टिकल्स आहे त्यांना इंटिग्रल स्पिन असावे. आता इंटिग्रल स्पिन म्हणजे कसे, तर 1 2 3 या स्वरूपात, सच ॲज हायड्रोजन H2, ड्यूटेरियम D2, नायट्रोजन N2, हेलियम He4 अँड प्रोटॉन्स. पार्टिकल ओबेइंग बी स्टॅटिस्टिक आर कॉल्ड बोसॉन्स. तर बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक मध्ये जे बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक ओबे करणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांना बोसॉन्स असं म्हटलं जातं. तर बघा, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिकमध्ये पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. पार्टिकल कसे असावे, इनडिस्टिंग्विशेबल. सेकंड वन, देर इज अ नो रिस्ट्रिक्शन फॉर द पार्टिकल टू ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. म्हणजेच पार्टिकलला एकाच एनर्जी लेवलमध्ये जाण्यासाठी रेस्ट्रिक्शन नाही, ते जाऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण सांगितलं की इंटिग्रल स्पिन असावे. दिज पार्टिकल हॅव्हिंग इंटिग्रल स्पिन ॲज लाईक 1 2 अँड पार्टिकल ओबेइंग बी स्टॅटिस्टिक आर कॉल्ड ॲज बोसॉन. त्यानंतर आपण त्यातलाच त्या स्टॅटिस्टिकमधलाच तिसरा प्रकार फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिकबद्दल बोलणार आहोत. इन फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक द पार्टिकल आर डिस्टिंग्विशेबल. पार्टिकल आर डिस्टिंग्विशेबल बट ओनली वन पार्टिकल्स आर तर बघूया, फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिकमध्ये सुद्धा पार्टिकल हे इनडिस्टिंग्विशेबल. तर इथे चुकीने थोडंसं मिस्टेक झालेली आहे. इन FD स्टॅटिस्टिक द पार्टिकल्स आर इनडिस्टिंग्विशेबल but only one particle may occupy the given energy level. That means here the some restrictions are given. One restriction is given. First one is the only one particle may occupy the given energy level. म्हणजेच एकच पार्टिकल एकाच एनर्जी लेवलमध्ये जाऊ शकेल. पहिल्यांदा सांगितलं काय, तर पार्टिकल हे इनडिस्टिंग्विशेबल असावे, परंतु दुसरी अट अशी घातलेली आहे की प्रत्येक पार्टिकल एकाच एनर्जी लेवलमध्ये जाऊ शकेल. दिस पार्टिकल ओबेड दिस स्टॅटिस्टिक इज ओबेड बाय द पार्टिकल हॅव्हिंग हाफ इंटिग्रल स्पिन. म्हणजेच त्या पार्टिकल जे पार्टिकल FD स्टॅटिस्टिक ओबे करतात त्यांना त्यांचे हाफ इंटिग्रल स्पिन असावे. हाफ इंटिग्रल स्पिन म्हणजे 1/2 3/2 5/2 या स्वरूपात. द प्रोटॉन अँड द इलेक्ट्रॉन, द हेलियम and nitric oxide particle obeying the FD statistic are called as fermions. अशा सर्व पार्टिकलला फर्मियॉन्स असं म्हटलं जाते. तर असं हा थोडक्यात इंट्रोडक्टरी पार्ट होता. म्हणजे नेमके मॅक्सवेल बोल्झमॅनमध्ये बोस आइन्स्टाईन आणि फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिकमध्ये पार्टिकल कसे असावे, ते त्यांच्यावर कोणतं रेस्ट्रिक्शन असावं आणि त्यांना काय म्हणतात. तसंच बोस आइन्स्टाईन आणि फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिकमध्ये एक जास्तची माहिती आपण इथे दिलेली आहे की त्यांचे इंटिग्रल स्पिन कसे असावे. तर बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिकमध्ये इंटिग्रल स्पिन पार्टिकल्स हॅव्हिंग इंटिग्रल स्पिन आणि इकडे FD स्टॅटिस्टिकमध्ये पार्टिकल्स हॅव्हिंग हाफ इंटिग्रल स्पिन या स्वरूपात आपण थोडेसे इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन या तीनही स्टॅटिस्टिकबद्दल बघितलेली आहे. त्यानंतर आपण मॅक्सवेल बोल्झमॅन स्टॅटिस्टिकबद्दल थोडक्यात माहिती बघू. तर मॅक्सवेल बोल्झमॅन स्टॅटिस्टिकमध्ये पार्टिकल्स आर डिस्टिंग्विशेबल, म्हणजेच आपल्याला ओळखता येईल असे. तर इथे आपण 3 पार्टिकल इथे दाखवलेले आहे, A, B आणि C. त्या पार्टिकलना आपल्याला डिस्टिंग्विश करण्यासाठी काहीतरी वेगळं असं चिन्ह इथे वापरलेलं आहे. एला डॉट आणि बीला डॉट करून त्यावर असा सर्कल घेतलेला आहे आपण, सीला असा क्रॉसवाला सर्कल घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे पार्टिकल ओळखू शकतो. तर मॅक्सवेल बोल्झमॅन स्टॅटिस्टिकमध्ये अशा पार्टिकलचा विचार होतो जे डिस्टिंग्विशेबल असतात. त्यानंतर देर इज अ नो रिस्ट्रिक्शन फॉर द पार्टिकल. दिस पार्टिकल हॅव नो रेस्ट्रिक्शन टू ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल. म्हणजे एक किंवा त्यापेक्षा अधिक पार्टिकल एकाच एनर्जी लेवलमध्ये जाऊ शकतात. त्याच पार्टिकलला मॅक्सवेलॉन्स किंवा बोल्ट्झॉन्स असं सुद्धा म्हणतात. म्हणून इथे वेगवेगळ्या 3 एनर्जी लेवल काढलेले आहे. मग त्या एनर्जी लेवलमध्ये आपण अरेंजमेंट कशी काय करणार आहोत, म्हणजेच पार्टिकल कशा पद्धतीने अरेंज करू शकतो. तर नंबर ऑफ पॉसिबल वेज आपण आता इथे शोधणार. तर नंबर ऑफ पॉसिबल वेजमध्ये पहिल्या एनर्जी लेवलमध्ये 2 पार्टिकल असू शकतात, दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये 1 पार्टिकल, आणि म्हणजेच इथे AB आणि C
थर्ड एनर्जी लेवल रिकामीच आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने अरेंजमेंट, पहिल्या एनर्जी लेवलमध्ये 2 पार्टिकल BC आणि दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये 1 पार्टिकल A. तिसरी अरेंजमेंट आपण अशी करू शकतो की ग्राउंड स्टेटमध्येच म्हणजेच 2 पार्टिकल AC आणि सेकंड किंवा फर्स्ट एक्साइटेड स्टेटमध्ये 1 पार्टिकल B थर्ड एनर्जी लेवल खाली. त्यानंतर आपण प्रत्येक एनर्जी लेवलमध्ये 1 पार्टिकल ठेवू नये, जसं पहिल्यामध्ये A, दुसऱ्यामध्ये B आणि तिसऱ्यामध्ये C. हीच अरेंजमेंट पुन्हा वेगळ्या पद्धतीने करू शकतो की पहिल्या एनर्जी लेवलमध्ये B, दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये A, तिसऱ्या एनर्जी लेवलमध्ये C. म्हणजे अशा पद्धतीने जेवढ्या काही पॉसिबल अरेंजमेंट, दॅट मीन्स नंबर ऑफ वेज टू डिस्ट्रीब्यूट द पार्टिकल इन अ डिफरंट एनर्जी लेवल इज कॉल्ड ॲज द probability of arranging the particle in a different energy level. Now next one is the number of ways of distributions. जर आपल्याला हे पार्टिकल कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करता येईल यावर आधारित आपण 2-3 वे पाहू की 2-3 जवळपास मला वाटते की 4 केसेस आहेत की या 4 केसेसमध्ये कशा पद्धतीने पार्टिकल वेगवेगळ्या कंडिशनला डिस्ट्रीब्यूट होतात. तर नंबर ऑफ वेज ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजेच डब्ल्यू आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर पहिल्यांदा मॅक्सवेल बोल्ट्झमॅन डिस्ट्रीब्युशनमध्ये समजा 2 पार्टिकल आहेत, समजा 2 पार्टिकल आहे आणि एनर्जी स्टेट 2 आहे. तर त्यावेळी डिस्ट्रीब्युशन कसं काय होईल, तर 2 पार्टिकल ते म्हणजे A आणि B आणि 2 एनर्जी लेवल आपण इथे काढून घेतल्या. तर या 2 एनर्जी लेवलमध्ये पहिल्या एनर्जी लेवलमध्ये जर 2ही पार्टिकल असेल AB, दुसरी एनर्जी लेवल खाली म्हणजेच रिकामी. त्यानंतर दुसरी कंडिशन असू शकते की पहिली एनर्जी लेवल रिक्त किंवा रिकामी, तर दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये 2ही पार्टिकल. तिसरी कंडिशन अशी असू शकते की पहिल्या एनर्जी लेवलमध्ये A आणि दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये B, आणि चौथ्या केसमध्ये असू शकते की पहिल्या एनर्जी लेवलमध्ये B आणि दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये A. म्हणजेच नंबर ऑफ पॉसिबल वे फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस पार्टिकल आर 4. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ W इज इक्वल टू 4. म्हणजेच 2 पार्टिकल 2 एनर्जी लेवलमध्ये आपल्याला 4 प्रकारे डिस्ट्रीब्यूट करता येईल. म्हणजेच नंबर ऑफ पॉसिबल वे ऑफ डिस्ट्रीब्युशन्स ऑफ दिस पार्टिकल इन अ डिफरंट एनर्जी लेवल इज इक्वल टू 4. Now suppose taking another example, if the number of energy level number of particle is 3 and is equal to 3 and number of energy state is equal to 3. तर इथे आपण 3 एनर्जी स्टेट काढलेले आहे, 1, 2 आणि 3, आणि पार्टिकल आपण आता अरेंज करणार आहोत इथे. तर पहिल्यामध्ये A, दुसऱ्यामध्ये B, तिसऱ्यामध्ये C. दुसरी अरेंजमेंट असू शकतात पहिल्यामध्ये A, दुसऱ्यामध्ये C, तिसऱ्यामध्ये B. तिसरी अरेंजमेंट या स्वरूपाची असू शकतात पहिल्यामध्ये B, दुसऱ्यामध्ये A, तिसऱ्यामध्ये C. चौथी अरेंजमेंट पहिल्यामध्ये 2 AB, दुसऱ्यामध्ये C. म्हणजे अशा एकूण पॉसिबल अरेंजमेंट किती राहतील. जसं आता छोटंसं उदाहरण होतं तर आपण यामध्ये कॅल्क्युलेट करू शकलो, परंतु जर नंबर ऑफ पार्टिकल आणि नंबर ऑफ एनर्जी स्टेट जर वाढल्या तर त्यावेळेस टोटल नंबर ऑफ पॉसिबल वेज ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं काही कॅल्क्युलेट करा. तर त्यासाठी आपण इथे फॉर्म्युला यूज करणार आहोत. W इज इक्वल टू m⁻⁴ म्हणजेच m किती आहे तिथे, m म्हणजे नंबर ऑफ एनर्जी स्टेट 3 आणि n किती तर नंबर ऑफ पार्टिकल म्हणजेच 3 म्हणजेच 3 ला आपण 3 × 3 × 3 इज इक्वल टू 27. म्हणजेच टोटल नंबर ऑफ पॉसिबल वेज ऑफ डिस्ट्रीब्युशन्स ऑफ पार्टिकल आर 27. कॅल्क्युलेट हिअर 27. म्हणजेच 2 पार्टिकल आणि 2 एनर्जी स्टेट असेल तर नंबर ऑफ पॉसिबल वेज येतात 4. 3 पार्टिकल आणि 3 एनर्जी स्टेट जर असेल तर नंबर ऑफ पॉसिबल वेज झाले 27. आता पुन्हा आपण नेक्स्ट कंडिशन इकडे बघूया. द थर्ड कंडिशन हिअर, द टोटल n डिस्टिंग्विशेबल पार्टिकल म्हणजेच भरपूर आहेत n डिस्टिंग्विशेबल पार्टिकल आहे. देर आर n0 पार्टिकल ऑक्युपाइंग द एनर्जी लेवल E0, n1 पार्टिकल ऑक्युपाइंग द एनर्जी लेवल E1 आणि n2 पार्टिकल ऑक्युपाइंग द एनर्जी लेवल E2. n0 पार्टिकल आर द पार्टिकल विच ऑक्युपाइंग द एनर्जी लेवल E0, n1 आर द पार्टिकल विच ऑक्युपाइंग द एनर्जी लेवल E1 and n2 particle occupying the energy level E2. Then how we can calculate
the probability of number of ways. तर इथे आपण या पद्धतीचा फॉर्म्युला यूज करणार आहोत की W इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n1 फॅक्टोरियल n2 फॅक्टोरियल n3 फॅक्टोरियल. मग इथे खाली आपण W इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइड बाय पाय, कॅपिटल पाय. या पायचा अर्थ असा होतो की त्या समोरच्या प्रत्येक टर्मचा एकमेकाशी प्रॉडक्ट आहे, म्हणजेच n1 फॅक्टोरियल n2 फॅक्टोरियल n3 फॅक्टोरियल या सर्वांना एकत्रितरित्या आपल्याला ni फॅक्टोरियल असं सुद्धा लिहिता येईल, म्हणजेच पाय आय ni फॅक्टोरियल. तर ह्या तिसऱ्या केससाठी या पद्धतीचा फॉर्म्युला आपण जर नंबर ऑफ डिस्टिंग्विशेबल पार्टिकल भरपूर असेल आणि n0 पार्टिकल इवन E0 एनर्जी स्टेटमध्ये असेल, n1 पार्टिकल इवन एनर्जी स्टेटमध्ये असेल, n2 पार्टिकल E2 एनर्जी स्टेटमध्ये असेल, तर तशा वेळेस आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे की प्रॉबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल इन डिफरंट एनर्जी लेवल इज इक्वल W इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवाइड बाय ni फॅक्टोरियल. आणि आता सर्वात शेवटची म्हणजे चौथी केस इथे दिलेली आहे की इफ the energy levels are degenerate, that means degeneracy is present in a energy level, then even with the energy of even ही फर्स्ट एनर्जी स्टेट आहे आणि G1 have the degeneracy of the energy level E1, E2 be the second energy state and E3 be the third energy state. G2 is the degeneration of the second energy state and G3 is the degeneration of the third energy state. आता ही degeneration म्हणजे नेमकं काय, तर if the two are more, if a more number of energy state having the equivalent energy, जवळपास भरपूर एनर्जी स्टेटची जर एनर्जी सारखी असेल तर त्याला आपण डिजेनरेट एनर्जी स्टेट असं आपण म्हणतो. तर अशा वेळेस आपल्याला नंबर ऑफ पॉसिबल वेज जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर W इज इक्वल टू n फॅक्टोरियल पाय आय GI रेज टू पॉवर ni डिवाइड बाय ni फॅक्टोरियल या स्वरूपाचं आपण सूत्र वापरू शकतो. W इज इक्वल टू n फॅक्टोरियल पाय आय GI रेज टू पॉवर ni फॅक्टोरियल. म्हणजे याला जर आपण या सूत्राला एक्सपांड जर केलं तर इथे W इज इक्वल टू n फॅक्टोरियल G1 रेज टू पॉवर n1 डिवाइड बाय n1 फॅक्टोरियल, G2 रेज टू पॉवर n2 डिवाइड बाय n2 फॅक्टोरियल अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण या थर्मोडायनॅमिक्समध्ये म्हणजेच मॅक्सवेल बोल्ट्झमॅन स्टॅटिस्टिकमध्ये जे पार्टिकल्स आहे त्या पार्टिकलची संख्या म्हणा आणि त्यांच्या एनर्जी स्टेटबद्दल व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉबॅबिलिटी म्हणजेच नंबर ऑफ पॉसिबल वेजच्या फॉर्म्युल्याबद्दल थोडक्यात माहिती बघितली तरी आपण ती योग्य प्रकारे समजून घ्यावी. आणि या व्हिडिओनंतर जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मी विचारलेले असतील त्या प्रश्नांचं उत्तर द्यावं अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.